निघणार आहे। दसऱ्यानंतर ओबीसी संघटनांकडून मुंबईत मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबईत 8 किंवा 9 ऑक्टोबरला ओबीसी समाजाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे। ओबीसी नेत्यांच्या ऑनलाईन बैठकीत तारीख निश्चित होणार असल्याचं कळतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, ओबीसी समाज देखील आता आक्रमक होताना पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये महामोर्चाचं आयोजन करण्याची तयारी सुरू आहे, काय अपडेट? काल आपण बघितलं की ओबीसी उपसमितीची पहिली बैठक पार पडली, परंतु या बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळ हे प्रचंड वैतागले असल्याचं कळलं। त्यांनी जीआरचं एक नाही तर दोनदा वाचन करायला सांगितलं आणि अनेक मुद्द्यांवर अनेक शब्दांवर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे। या शब्दांमुळे किंवा काही शब्द वगळल्यामुळे ओबीसी समाजाचं मोठं नुकसान होणार आहे असं छगन भुजबळ यांचं म्हणणं होतं। जेव्हा की उपसमितीमधल्या काही सदस्यांचं म्हणणं होतं की त्यामुळे ओबीसी समाजाचं कुठलंही नुकसान होत नाहीये। त्यावरून कुठेतरी मंत्री छगन भुजबळ हे नाराज झाले। प्रसार माध्यमांशी कोणताही संवाद न साधता ते तडकाफडकी बैठक संपल्या निघून गेले आणि त्यामुळे आता ओबीसी समाजाला एकजूट करण्याखेरीज दुसरा कुठलाही पर्याय नाही असं चित्र कालच्या बैठकीनंतर निर्माण झाल्याचं दिसून येतं। आणि त्यामुळेच आता सगळ्या ओबीसी संघटनांना एकत्रित करत मुंबईमध्ये सुद्धा महामोर्चा आणण्याचा निर्णय हा ओबीसी च्या ज्या संघटना आहे त्या घेणार असल्याचं सांगितलं जात आहे। आणि साधारणतः 8 किंवा 9 ऑक्टोबरला हा मोर्चा मुंबईमध्ये काढला जाईल असं सुद्धा सांगितलं जात आहे। एकूण जर आपण बघितलं तर या संपूर्ण जीआरच्या विरोधात आता ओबीसी समाज सुद्धा एकवटताना या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय। ज्या पद्धतीनं जीआर काढण्यात आला तो जीआर हा कुठेतरी दबावापोटी काढण्यात आल्याची भावना ओबीसी संघटनांची झालेली आहे आणि म्हणून त्यांनी आता एकत्रित येत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय। प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं। आंदोलनातून जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। वर्धा शहरात जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आलं। तातडीनं जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। जनसुरक्षा विधेयकाविरोधात जनसुरक्षा संघर्ष समितीनं राज्यव्यापी आंदोलन सुरू केलंय। मुंबईतील शिवाजी पार्कात जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं असून यात शिवसेना उभाठाचा सक्रिय सहभाग आहे। जनसुरक्षा कायद्याविरोधात सोलापुरात मोर्चा काढण्यात आला। महाविकास आघाडीच्या वतीनं सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते पूनम गेटपर्यंत मोर्चा काढत जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याची मागणी करण्यात आली। जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडी एकवटले। चिपळूण विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत महाविकास आघाडीकडून कायद्याला विरोध दर्शवण्यात आला। डहाणूमध्ये जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आलं। यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तातडीनं कायदा मागे घेण्याची मागणी केली। दरम्यान जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। बुलढाण्यात महाविकास आघाडीनं जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन केलं। जनसुरक्षा कायदा तातडीनं मागे घेण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। बदलापुरात रिक्षा चालकानं मुजोरी केली आहे। एका कार चालकावर दगडानं हल्ला केलाय तर चाकू हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे। तातडीनं रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे। मुंबईतील गोरेगाव पश्चिममधील जवाहरनगर येथील शालिमार मिरेकल बिल्डिंगला भीषण आग लागली। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये परराज्यातून काम करण्यासाठी आलेल्या कामगारांचे मोबाईल चोरून नेणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। कारवाईमध्ये 1,05,000 किमतीचे 8 मोबाईल जप्त करण्यात आले। पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान अपघात झाला। डीजेच्या वाहनाचा ब्रेक फेल झाल्यानं ढोल ताशे पथकातील 4 ते 5 जणांना या वाहनानं चिरडलं। यामध्ये 21 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। वर्ध्यातील गणेश नगरात शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली। या आगीमध्ये घरगुती साहित्य जळून खाक झालं। दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण प्राप्त केलं।